बाई जनावर बाहेर बांधले तर बरं झालं. इकडे ना गोठ्यामध्ये दिवसभर आहे ना लई जनावर असं रक्तदान करून ठेवी द्या. आता आहे ना थोडस झाडून घेते आणि यांना सांगते मध्ये बांधून द्या जनावरांना. हे अजून येईना कुठे गेले काय ना बाई. वावरात जायचं एक तर ते उसाकडं पाणी सोडायचं त्या उसाला. मस्त संपलाय बाई. शांता झाली ती काय? हा काय आले का? मग आलो ना कवाची आली अजून तो जनावरांचा गोठा सुद्धा साफ नाही झाला. तुम्हाला सकाळी काय सांगितलं होतं? काय एवढा गोठा झाडून जा म्हणून. अरे मा काम आहे का ते बाई? मग तुमचं काय नुसतं खायचं काम आहे काय? हा म्हणून मा काम आहे का ते? अगं ते कसं बाई माणसानं जे हातानं काम होईल ते चांगलंच होईल. हा चांगलंच होईल बरं. मावट कोण राहत्या. अगं माणसानं इड झाडलं तिड तसंच राहिलं ती कुणाही बोलशील. नाही उद्यापासून जनावरांचा गोठा तुम्ही साफ करायचा तुम्हाला सांगून देते. मला एकटं घरातलेले काम राहते. म्हणजे मी साफ कर. हा म्हणजे आता मला ठेव इड कामाला तू. मग कामाला म्हणजे मग काही तुम्ही काही हे आहे काय आमदार खासदार आहे काय? हा हे खरं आहे तू आहे म्हणणं खरं आहे. एखादं काम मा काय दिलं पाहिजे मी मला. काय म्हणते हा बोल. का तुम्ही दारू सोडल्यापासून चांगले सुधारले आहे ना? हा मग फार ढेर बिरवर आले तुम्ही. डिअर बीर म्हणजे किती दिवस झाले मला दारू सोडून. नाही आता जवळजवळ 2 महिने होत आले ना. हा 2 महिने. 2 महिन्यात तुम्ही सुधारलेत. हे बघ श्रावणाचा महिना पेले नाही. हा आता गणपतीत पेले नाही. आता नवरात्रातही पेणार नाही. आणि तिडून पुढं सुद्धा नाही. एकदा सुटली का सुटली. हा ना बाई खरंच असं वाटतं तुमच्यावर 17 म्हाताऱ्या उठवून टाकावा. अहो त्या कुठं भेटतील तुला एवढ्या. बरं जाऊ द्या. मी काय म्हणते ते उसाला पाणी भरायचंय. हा तुम्ही पेंट का म्हणून त्याच्यात मुळे केली ना. हा का मग लगेच लाईट आली आता बटन दाबून देतो. आली का लाईट? हो लगेच उत्साह पाणी लाईतो. जेवण घ्या ना ते पिठलं करेल तेवढं. नाही जाऊ दे आता मी ना थोडा बाहेर गेलतो ना नाश्ता करून आलो. हा ना बर जा मग तेवढं उसाला पाणी सोडा. हा जातो लगेच. हा तू जवळ ये सगळं व्यवस्थित करून घे. हा मी काय म्हणते पाणी भरून झालं का घरी या बरं का लवकर. लगेच येतो मी. पाणी तर पहिलं भरून घेऊ दे. हा जा. लय दिवसाचा ताणलाय तो. हा जा पारणं बियाकडून गेलाय बाई. पण काही म्हणा एवढा अट्टल दारू पिणारा माझा नवरा पण आहे ना श्रावणापासून त्याने अजिबात दारूच्या थेंबाला सुद्धा शिवला नाही. आता जवळजवळ 2-1.5 महिना होत आला आणि आता म्हणतो मी इडून पुढे पिणार नाही. तेव्हा पावला रे बरं झालं कामधंदा चांगला करायला लागलाय. गेले आता उसाला पाणी भरायला. चला आता मी जाते घरी लय भूक लागली. मस्त पिठलं आणि भात खाऊन घेते. हा बोल. चल लवकर. चाल तू चाल ना. मी चालतो ना. अरे तू पडशील. आता तू हा चाल. मला मुठायला आली जोरात. काय मुठायला आली जोरात. मग आता मुतायचं तू. मग पडशील नाही गंगाराम नाही ना. ऐक ना हा मला आहे ना दारू लय झाली रे. मी लय ऊन लागून राहिलो लय. अरे दारू पेल्यावर ऊन लागत नाही पाऊस लागत नाही. तुला माहित आहे का हा मला आहे मला बोल. माझ्या बायकोना उसाला बारी द्यायला लावली होती. बारी. हा का? हा पाय मी तिकडे गेलोय नाही. मी पहिला ठकीच्या आड्यावर गेलो रे. पिण्या अरे तुझ्या अगोदर मी त्या ठकीच्या आट्यावर बसलो होतो. म्हणजे मग आधी तू होत. तू आम्ही पहिली 1 बाटली लावली आणि मग तू आला. मी सुद्धा 2 बाटल्या पिलो. 2. अरे माझ्या झालं किती आता? किती? 2. 4.5. नाही माझ्या कमी झाल्या. पण मला आहे ना मी रात्री जेवलो नाही ना रे. त्याच्यामुळं मला तरच झाला रे. काय झालं? ले गई दिल मेरा मन चली खाली वाली खाली वाली खाली वाली. पिण्या हा तुला येतं का रे गाणं? हे गंगाराम मी पडलो रे. पिण्या थांब मी तुला उठवतो. हे गंगाराम थांब मी उठवतो तुला. काय थांब 2 मिनिट बसू दे. काय गाणं म्हणलं तू? मी गाणं म्हणलो ले गई दिल मेरा मन चली. हा तू म्हणतो
मी हा, तू म्हण गाणं. अरे माझं गाणं तुला ऐकायचं हा मग म्हण तू उठ उठ. हा, उठ तू. थांब 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 हॅलो, अरे मला पाडला होता तू. थांब. मा गाणं ऐकायचं हा मान मान. म्हणू आजच माझा झाला पगार अरे वा. आजच माझा झाला पगार घेणार नको उदार अग गोष्ट पतली झटकन उठली अशी कथा म्या गाजवली जवा रात्री आंटीची जावा घंटे मी वाजवली जावा ते मी आणटीची जावा घंटे मी वाजवली काय झालं गाणं एकच नंबर पिण्या. गाणं आवडलं मला. मग चला आता घरी हा घरी घरी जायचंय. घराचा रस्ताच आहे यो पिण्या. चाल रे चाल तू चाल पिण्या थांब थांब. हो बघ तो साला नाम्या बघ चष्मा लावून बसलाय साला. हा नाम्या तो नाम्या तुला दिसत नाही का नाम्या? त्या नाम्याला म्हणाय माझे चो तिकडे तसं नाही म्हणायचं. मग त्याच्यापाशी जाऊन बघू. साला हरामखोर रोज 10 रुपयाला यायचा. आता हल्ले हल्ले आपल्या जवळ येत नाही. चल चल त्याचा मुस्कानच फोडतो मी. सांगतो चाल का पिण्यान काय काय घालू. चाल बरं झालं भाऊ, यांच्यापासून आपली सुटका झाली. आल्या यांच्या नादी लागून पार आपल्या घरातलं वाटोळं झालं होतं. त्या वहिनी सुद्धा म्हणायच्या ते असे तसे माझ्या नवऱ्याला सवय लावली, असं केलं तसं केलं. पण बरं झालं बस सुटले यांच्याकडून. काय रे काय रे गंग्या ए नाम्या बोल. काय रे पिण्या काय रे काय रे रे म्हणतो का? हो हा रे म्हणतो का आम्हाला? नाम्या तुम्ही जास्त पेले काय? ए नाम्या हे कोण 10 रुपयाला? दारुड्याच्या मैटीला जात नाही आपण. हा का? हा मग तुम्ही असे डोलून आले कसे काय? कोण डुलताय? नाम्या हा मी काय सांगतो ऐक. बोल 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 बोल. नाही मी 2 महिने पण दारू पेलो नव्हतो. अरे तू मला तेव्हा दिसला तेव्हा चांगला होता. हा तेव्हापासून मी तुझी संगत सोडली, मी दारू सोडली. या म्हणलं यांनी सोडली तर आपण सोडून द्या. ऐक ऐक नाम्या हा या भाड खाऊन मला दारू पाजली. कोणी पारली? तू कोणी आता पारली? पाजली तू. हरामखोरा मी 10 रुपये पारली का? हा बरं झालं भाऊ तुमची संगत सुटली. मावाल्याने तर मा घरात असं झालं असतं भाऊ. पण बरं झाली तुमची संगत सुटली. तुला प्यायची का नाम्या? नाही भाऊ मी दारू प्यायची सोडून दे. चल तुला पैसे देऊ का 10 रुपयाला? नाही भाऊ, मला पैसे लागतील नाही काय लागतील. गंगाराम गंगाराम याला दारू न प्यायची. मूत पेतो का मूत? मुतं नाही प्यायचं आणि दारू नाही प्यायची. नाही नाही तुम्ही जा तुमच्या घरी. हा. बास भाऊ तुम्ही तुमच्या घरी जा. लोकांच्या घरात घुसू नका. तुमच्या घरात जा. ए, आम्हाला सांगू नको रे. आम्ही आमच्याच घरी जातो. तुमच्याच घरी जाशाल ना? हा, नाही तर ना लोकांच्या घरात जाऊ. तुझ्यासारखी सवय नाही आम्हाला. अरे तू 10 रुपयात होता ना हा तेव्हा त्या झुमरीच्या घरात किती वेळा गेला तू? मग 10 रुपयाला गेलतो तेव्हा 10 रुपयात होता तेव्हा. ती झुमरी दारू विकत नाही, ठकी दारू विकती. हा, मग ठेकीच्या घरून आणायची झुमरी मला दारू पाजायला. हाय अरे घरी सांगू का वहिनीला? वहिनीला काय सांगता? वहिनीला माहित झालं दारू सोडली म्हणून. गंगा गंगा हा नालायक माणूस आहे, नालायक. वहिनीला माहित. नाम्या हा बोला ना भाऊ. काय करतो तू? काय नाही भाऊ बसलो होतो इथं निवांत. पण तुम्ही जात्या कमी जाऊ. जा रे जा. जातो तू मी थांबू जातो. पण नको आमच्या पैसे. जातो. याला असली नासकी माणसं आपल्यावर नको. इले बसला येऊन आपल्या वर्णात मुतला. भाग आहे रे. खंडीच्या वर्णात मुतला का तू मुतला? गंग्या हा मी चाललो माझ्या घरी. जा जा हा, मला आहे ना आता भूक लागली भूक. जा तू घरी जा. हा. विने मी पण आहे ना आता मस्त पैकी घरी जातो. बायकोनं मटण बनवलं, मटण खातो मी. हा, काय गंगाराम हा, बोल फिने. मी आता पहिलं घरी जातो. हा मा बायकोला पहिलं म्हणतो काय म्हणतो? पहिलं मला करून दे करून. अय फिन्या काय काय करून दे? मासे मासे. हा हा मास होय. खायला मला वाटलं वेगळंच करून दे. नाही नाही मासे करून दे. जाऊ का? हा जा. याला ह्यो नाम्या गेला.
पिण्या गेला मीच राहिलो इथं. मला पण काय समोर नीट दिसेना. मी पण आहे ना हळूहळू आता घरी जातो, जेवतो, थोडा झोपतो. चला आता. चला पिण्यान गांजा लय दारू पिले बरं का. पण आता आहे ना मी जातो, शांताबाई सांगते मजा तरी घेतो. ती एकटीच आता तिकडे दोघं दारू पिले, काही कुणी पाहत कुणी दिसत नाही ना. जातो जाता मी. आणि ना बाई हे माणूस उसाला पाणी भरायला गेला, अजून पत्ता नाही. हे कधी येतं काय माहित बाई. मला तर ना नुसती झोप येऊ राहिली. चाल गडीभर पडून तरी घेते. आहे का शांताबाईनी? हो शांताबाईनी कोण आहे? आहे का? कोणी गेले आमचे भाऊ? बाया. काय चालू? हा काय रे नामे? आलो म्हणतो चला काय कुणी आहे का नाही घरी पाहा. आमचे भाऊ तर गेलो होते. हा तू बरोबर संधी साधून आला बाबा. मग म्हणलं चला जावा बहिणीकडे, तेवढा टाइमपास होईल असं तसं. चला हा मग बहिणी काय म्हणतो नामे? म्हणलं ते तो नवरा आणि तो गांजाचं पेलो होते. पिण्यान गांजा दारू पेलो होते लई. दारू? हा मग काय जात धोकाडीन काय त्यांचा तारा त्या लवकर सुद्धा राहत नव्हतं. हा ना? मग मला म्हणे चाल म्हणलं नाही भाऊ मी येत नाही, तुम्ही पिऊन घ्या म्हटलं. हा मी चाललो म्हणलं मला जायचं काम. म्हणून ते पाहिलं त्याला ते तिकडे गेले. म्हणलं चला आता जाऊ हिच्याकडं. म्हणजे तू बरोबर आला संधी साधून. मग म्हणलं चला आता दुसरं काय घेऊ करून म्हणलं जाऊ. काय? चहा पाणी तर काहीतरी होईल का नाही तुझ्या घरी आल्यावर. हा तू कवा येऊन पिऊन जातो म्हणजे काय? तू काही साखर आणून देतो काय मला? अगं पण पाहिलं आता मी दारू नाही पित. काय नामे? इकडे आपलं हे माहित नाही ना कोणाला? नाही नाही कोणाच माहिती नाही आपलं दोघांचं. घरच्यांना कोणाला? कोणाच माहिती नाही आपलं दोघांचं. नाही ना? नाही कोणाच नाही. पण मानावरा जर आला ना अगं काय नाही त्याला गं. मेलेला म्हणले उसाला पाणी भरायला जाय तर तो दारू प्यायला. अगं गांग्यात तो आहे ना दोघं जण ठाई होऊन जायले. टक्कीच्या तिकडे गेले आणि एक गावठीचा मागा घेतला. दोघं पेले आणि लागले लोकांना खेळत आलते आट्या पाट्या. मला म्हणे चाल करे नाव्या म्हणे असं तसं. म्हणलं बघी मग म्हणजे ते मुताट पेले का? मुताट पेले ना. आणि तो गुटखा तो गांग्या तो बी त्याला ना. बाबा आता थांब येऊ त्याचं कामच काढते मी. अगं चाल ना ग, ये ना जरा झाला येऊन आपण उरकून चाल ना बाई. अशी काय करते तू? ए नाम्या तू तिकडे ते नाटकांमधलं येणं नको दाखवा. आता नाही ग बाई, खास तुझ्यावर प्रेम हा मला. हा प्रेम आहे मला माहिती. तू मावले प्रेम करतोय पण एखाद्याला कळालं ना तो कुचाच कोणालाच काही करायचं नाही बाई. आपल्या दोघांचं प्रेम आहे ना, सुजाला त्याला माहितीये काय नाना तसा नाहीये म्हणून. हा नाम्या तसं नाही. नाम्याला आपल्या गाठीच आहे. अगं फक्त शांत तुलाच माहितीये. हा चाल घेऊ करून चाल. काय करून घेऊ? चाल घेऊ घेऊ करू. चाल घेऊ अरे करून चाल. बाबा, दार नको लावू मला. काय नाही चाल घेऊ करून चाल. ए नाम्या नको लावू. शांते अशांते काय काय हो? काय बोलू भाऊ? तेच त्यांना सांगा आमचं म्हणजे ते बोलू भाऊ तुम्ही दारू करत होते, पडले का घरी आले का नाही? हा. तू मला भेटलं होतं. भेटलो होतं ना. हा. तू इकडे पाहिला तुझ्याही बाहेर घालसल. अहो, अहो, काय बोलू राहिले तुम्ही? अरे काय बोलतो पिल भाऊ? चाल तू. अरे आपण जोरदार आहे भाऊ. तुमचा मित्र आहे ना? मित्र आहे मित्र आला भाऊ. तू मला तीड भेटला. हा भेटला की नाही? मी चांगलं सांगितलं म्हणलं घरी जाय भाऊ. मग तू माझ्या घरी काय काम होत? अरे म्हणलं हा घरी आला का नाही आला? पहिला इड काल आला, दरवाजा काल आवेल होता. वहिनी आतल्या खोलीत होत्या. हा तो तर दरवाजा वाढला तो लगेच लागल्या गेला. तू मला शिकतो का? वहिनी आतल्या खोलीत गेल्या चाट होते म्हणे तुम्ही बसा म्हणे भावाची. भाऊजींना म्हणले चायच्या गावात ते तू इकडे वैनाची त्याच्या पायी उभी राहते का? ए नामे काय झालं असं कसा मित्र तू? या नाम्याची ना अख्ख्या गावात ठेवले आणि त्यानं दरवाजा काय बोलत का तू? लावला तुला कळत नाही का? अरे मी तो लहानपणापासून मित्र आहे. मित्राचा असा घात करते मित्राचा नाही नाही, बाकीचं काय? आणि तुला काही समजत का? आम्ही काय केलं? तू सुद्धा त्याच्या दरवाजा लावून मधी घातला नाही का तो अहो, नाम्या? तो नामे आपलं नामदेव भाऊजी ना ते म्हणत होते का वहिनी मला आहे ना ते करून दे चहा. करून द्या. अहो चहा काय चहा. करून आंबला दिलं आलता तो? मी दारू प्यायचं बंद केलं ना भाऊ. हा दारू प्यायचं बंद केलं मग चहाच आंबला आलता म्हणलं मला करून द्या. मी डायरेक्ट म्हणले साखरच राहिली नाही.
आहे ना हो भाऊजी. हा असे म्हणे साखर राहील हा. म्हणलं काय वहिनी म्हणलं मी दार म्हणे काय खोटं बोलतो म्हणते मी दार पेटे म्हणलं अहो नाही वहिनी. मग तुमच्या दोघांचं दरवाजा लावायचं काय काम? तू इडा आला काला भाड खाव्या, तुला कळत नाही अरे, का? इडा बाई माणूस आहे घरी, तू घुसलाच का अरे, पण माझ्या तुला पाहिलं आलतो मी. अहो त्याला मारू नका तुम्ही बसा. ते काहीच म्हणले नाही ते भाऊजी. उलट ते म्हणा पिनूलाही दारू प्यायला तुम्ही पाहायला जा म्हणून. म्हणजे तो काहीतरी त्याला सपोर्ट आहे ना. अरे, नाही, काही सपोर्ट नाही काही सपोर्ट नाही तुम्ही लोकांना सपोर्ट काहीच नाही. अरे माझा मित्र आहे म्हणलं घरी आला का नाही आला. तू निघतो की तू पाहिलं नाही? ओ भाऊजी तुम्ही जा. ते येतं आता. ठीक आहे सर जातो भाऊ जाऊन निघ. मित्रा करता आलो निघ मित्र मग. करता आलो मित्र लागलं हे करायला भाऊ. शांत आहे? मला नव्हतं माहित तो लई स्वतःच मा अहो, एवढी बोगस नेमशील तू, मला माहितच नाही. मी काय केलं हो? खरंच नाही गळशा. काय केलं मी? काय केलं? तुम्ही ना काही संशय दरवाजा लावून त्याला घरात घालती. अहो दरवाजाने ते डास येत होते म्हणून म्हणले दरवाजा लुटून घ्या. दरवाजा लुटून घ्यावा. अहो ऐका ना काय करू राहिले तुम्ही? काय पटलं का तुला? पटलं? अहो मारू नका. काय डोक्यात पाणी झालं? नाही 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 तू जी खोडी पायी वाटून झालं होईल बर का परपंचाचं. अहो पण तुम्हाला माहिती तुमची बायको कशी ते? अगं मत विश्वास पण नाही राहिला आता. नाही नाही मला नव्हतं ना माहित तू एवढी वाईट तू आज. मारून टाकी द्या काय मला? तू ना पहिली घरात चाल. ऐका जायगा चल घरात चल. अहो, चल तू घरात चल. अहो, पहिली घरात चल. अहो, सोडा ना. काय करू राहिले तुम्ही? अगं घरात चाल म्हणलं ना. मला माहिती म्हणजे घरात नेऊन मारणार आहे का तुम्ही? नाही नाही तुला आहे ना राम राम दाखवतो थोडा चल. अहो, पळाली ना. अरे तुला पळणार आहे तू पळून पळून. संध्याकाळी तू मायाच ताब्यात आहे. थांब आता मी ना. अगं तू जाती कुठं? संध्याकाळी आली ना तू नाही असा घुम्या घालतो ना मग पाय घे आता पिनू पडून घे थोडा.